बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जागा अखेर ठरली आहे। महापौर बंगल्यामध्ये बाळासाहेबांचं स्मारक होणार आहे। बाळासाहेबांचे स्मारक कुठे बांधण्यात यावं यासाठी स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आलेली होती आणि या समितीने आता यावर शिक्कामोर्तब केलेला आहे। या समितीने मुंबईमधल्या अनेक जागांचा अभ्यास केल्यानंतर आता महापौर बंगल्याची जागा ही या स्मारकासाठी निश्चित करण्यात आलेली आहे। या ठिकाणी स्मारक झाल्यानंतर मुंबईच्या महापौरांचं निवासस्थान मुंबईमध्ये अन्य ठिकाणी हलवण्यात येणार आहे। या निर्णयाला मनसे आणि काँग्रेसचा मात्र विरोध आहे। राज्य सरकारच्या समितीने शिक्कामोर्तब केलेला आहे। महापौर बंगल्याच्या जागेस आता महापौर निवासस्थानाकडेच बाळासाहेबांचं स्मारक होणार आहे आणि महापौर निवासस्थान दुसरीकडे हलवण्यात येणार आहे। याच विषयावर आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी अमित जोशी आपल्या बरोबर आहेत। अमित, आपण बघतोय की मनसेने यासाठी विरोध केलेलाच आहे, त्याचप्रमाणे काँग्रेसचा सुद्धा विरोध आहे। काय प्रत्येक पक्षाची भूमिका आहे, कोणाकोणाला या समितीचं म्हणणं पटलेलं आहे? दोन गोष्टी या सगळ्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आहेत। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे महापौर निवासस्थान जे आहे ते मोडकळीस आले किंवा ते दुरुस्त करणं यापुढे खूप अवघड झालेलं आहे आणि हेरिटेज वास्तू असल्यामुळे आणि तो सगळा परिसर CRZ असून दे किंवा हेरिटेज वास्तू असून दे, यामुळे त्या महापौर बंगल्याच्या दुरुस्तीला सुद्धा काही मर्यादा आहेत। त्याच्यामुळे महापौर निवासस्थान नवीन बांधावं किंवा दुसऱ्या ठिकाणी बांधावं याबद्दल दुमत नाही आणि ज्या प्रकारे स्वाधीन क्षत्रिय यांच्या समितीने जो निर्णय घेतलेला आहे त्यावर आता मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील। हा अर्थातच राजकीय निर्णय असेल, मात्र शिवसैनिकांच्या मनामध्ये जी भावना आहे की या शिवाजी पार्क मध्ये किंवा शिवाजी पार्क स्मारकाच्या शिवाजी पार्कच्या परिसरामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक व्हावं, तेव्हा अशा पद्धतीचा निर्णय मुख्यमंत्री या संदर्भात घेतील अशी शक्यता आहे। ज्या प्रकारे समितीने अहवाल दिलाय त्याप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महानगर या समितीची स्थापना काही महिन्यांपूर्वी झाली होती। या समितीने अहवाल कदाचित याआधी सुद्धा दिला असेल, मात्र ज्या पद्धतीने ही बातमी समोर आली आहे, मुंबई महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवूनच अशा पद्धतीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे। आणि आपल्याला माहिती आहे की गेले 2 महिने भाजप आणि शिवसेना यांच्यामधल्या घडामोडी लक्षात घेतल्या तर भाजप ज्या प्रकारे शिवसेनेविरुद्ध आक्रमक होता काही महिन्यांपूर्वी, ती आक्रमकता कुठेतरी कमी झालेली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेशी जुळून घेतलेलं आपल्याला बघायला मिळतंय। त्याच पार्श्वभूमीवर अशा प्रकारचा निर्णय होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणूनच शिवसैनिकांना किंवा शिवसेनेला आवडेल अशा पद्धतीचा निर्णय मुख्यमंत्री कदाचित या समितीच्या अहवालानंतर घेऊ शकतात। त्याच्यामुळे अशा प्रकारच्या निर्णयाला फार मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे। मुंबई महानगरपालिकेची निवडणुकीची सुद्धा पार्श्वभूमी आहे आणि या संदर्भात मुख्यमंत्री कधी शिक्कामोर्तब करतात, निर्णय जाहीर करतात हे बघणं महत्त्वाचं ठरेल। अर्थातच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या जशा घडामोडी सुरू होतील त्या मुहूर्तावरच अशा प्रकारचा निर्णय मुख्यमंत्री जाहीर करतील अशी अपेक्षा आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।